नमस्ते. काल एक व्हिडिओ आला होता की गाझियाबादमध्ये 3 मुलींनी 9व्या मजल्यावरनं पडून सुसाईड केलं म्हणून, सख्या तिघी बहिणींनी. ते पण फक्त आणि फक्त त्या गेममुळं, कुठली कोरियन गेम वगैरे. आजकाल मुलांना म्हणजे असं फोन एडिक्ट बघितलं की असं वाटतं की आमचं 90चं काळामध्ये आम्ही ज्यावेळी लहान होतो ना, त्यावेळी आमच्याकडे खेळायला किती छान छान ऑप्शन होते. फोनचं वगैरे झंझट नव्हतं. आणि टी व्हीचं म्हणलं तर दूरदर्शन व्यतिरिक्त केबल ज्यांच्याकडे जे असेल ते क्वचित एखाद दुसरं चॅनल एक्स्ट्रा असायचं. पण खेळण्यासाठी एवढ्या साऱ्या गोष्टी असायच्या आमच्याकडे की फोनची वगैरे कधी गरज नाही पडायची. आणि घरांना आता कसं, आता पुण्यामध्ये तर सगळेजण आपापल्या घरी सोसायटीमध्ये राहणारे लोक घराला दरवाजे लावून आतमध्ये बसून काय त्यांचं काय माहिती. पण गावाकडं कसं एकदम मिळून मिसळून वातावरण असतं. लोक पण कसे सगळे एकत्र असतात. लहान मुलांना कसं एकमेकांच्या बरोबरीचे अजून सारे मित्र भेटतात. पण आत्ताच्या मुलांमध्ये फोन, अभ्यास, टेन्शन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूपच वेगळ्या पद्धतीनं होतात आहेत. आणि मग त्याला हे असं काहीतरी वेगवेगळं, आपण आपल्या कामाचं ह्याच्यामध्ये असं होतं की जरा काम असेल आणि पोरं काहीतरी किरकिर घे फोन बघत बस म्हणतो. पण मग ह्या असं पोरांच्या मनामध्ये, आता त्या पोरी एवढ्या काही मोठ्या नाही आहेत, काय एक 12 वर्षाची, 14 वर्षाची, 16 वर्षाची, त्यांनी सुसाईड नोट वगैरे लिहून त्यांनी डायरेक्ट 9व्या मजल्यावरून उडी मारली. म्हणजे ते गेम त्यांच्या डोक्यात किती लेवलनी फिट बसला असेल, विचार करायची गोष्ट आहे. आता एक इंस्टाग्रामवरती शुभम म्हणून एक सर आहेत, त्यांनी हे जे पण असे ऑनलाईन गेमिंगचे ॲड वगैरे करतात ना, ते त्यांच्याबद्दल आवाज उठवतात. आणि आज म्हणजे ते पण नेहमी हेच सांगतात की चुकीचे ॲड करून कुणाचं घर उद्ध्वस्त होईल अशा गोष्टी करू नका. कारण कसं होतं, आता एक सोडून 3 मुलींचं असं ते आईवडिलांनी काय करायचं. मग इंस्टाग्राम वगैरे तुमचं इन्कम सोर्ससाठी वगैरे सगळं मान्य आहे, पण चुकीचं करून लोकांच्या फॅमिलीचं शिव्याश्राप घेण्यापेक्षा आपलं तुम्हाला जे पण कंटेंट क्रिएट वगैरे करायचं आहे ते नॉर्मली छान वेगळं काहीतरी करा की ज्याच्यामुळे तुमचा इन्कम सोर्स चालू राहील आणि बाकीच्या लोकांना त्याचा खरंच प्रॉब्लेम नाही होईल. आणि हे गेमिंगचे वगैरे प्लीज ॲडव्हर्टाईज इंस्टाग्रामवाले, फेसबुक, यूट्यूबवाले कोणीही मोस्टली करायला घेऊ नका. नाहीतर मग असे प्रॉब्लेम झाले तर मग तुम्हाला स्ट्राईक वगैरे मारलं, तुमचं अकाउंट बॅन झालं, डिलीट झालं, जे तुम्ही रडवून एवढं इंस्टाग्रामला स्टोऱ्या वगैरे टाकता की आमची एवढ्या वर्षाची मेहनत वाया गेली. त्या आईवडिलांनी काय करायचं की त्यांच्या मुलांनी असं डायरेक्ट सुसाईड करण्यापर्यंत डिसिजन घेतला असेल, म्हणजे त्या लेवलनी त्या मेंटली किती डिस्टर्ब असतील. तर प्लीज थोडंसं पालकांनी पण केअरफुली राहावा, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आणि मेन म्हणजे थोडंसं त्यांच्यासंग कम्युनिकेशन करत राहावा. ठीक आहे, थँक्यू.